महत्त्वाचं आज या निवडणुकीत नितेश राणे निलेश राणे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कशा पद्धतीने वातावरण निवडणुकीचं आहे आणि काय सांगाल? सिंधुदुर्गामध्ये कुठे येत आहे ते बघू महाराष्ट्र विधानसभा देवगड वैभववाडी मधून नितेश राणे उभे आहेत। वातावरण अतिशय चांगलं आहे, याला कारण जनतेचा फारच चांगला प्रतिसाद आहे दोन्ही ठिकाणी, आणि म्हणून दोघेही अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येणार याच्यावर माझा विश्वास आहे। ऐकू कोणी काय रे मी 1 to 1 करून देतो। हे 1 to 1 इथे कसं बोल तुम्ही सांगा। नाही इथेच बोलतो, इथे आता नाही, आता मी राऊंड घेणार। एकूणच आपण जर बघितलं तर राज्यात जे काही गोंधळ करण्याचा प्रयत्न केला जातोय, काल विनोद तावडे यांचा वसईतला तुम्ही प्रकार बघत असाल, हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने एका राष्ट्रीय नेत्याला वेठीस धरणं कितपत योग्य आहे याबाबत तुम्ही काय सांगाल? आता याबद्दल सविस्तर माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही, पण तुमचा एक शब्द आहे की वेठीला धरणं कितपत योग्य आहे, मी म्हणणं योग्य नाही। अशा प्रकारे एका पक्षाच्या प्रमुख पक्षाच्या नेत्याला अशा प्रकारे वागणूक देणं हे मला पसंत नाही। अच्छा, आपण बघतोय सिंधुदुर्ग मधली जर निवडणूक आपण बघितली तर सातत्यानं तुमच्या विरोधात जी लोक निवडणूक लढवतात त्यांच्या माध्यमातून घराणेशाही दादागिरी हेच शब्द वापरले जातात, दुसरे मुद्दे नाहीत का या मतदारसंघात प्रचारासाठी? मला एक सांगा, मी 90ला आलो, 35 वर्ष झाले आलो, तेव्हा हेच मुद्दे होते, आले तेव्हापासून कोणाला त्रास झाला सांगा माझ्याबद्दल? कोणाला अपशब्द बोललो, कोणाला मारझोड झाली? आता पण या निवडणुकीत मी 20 दिवस इकडे आहे, या 20 दिवसात कोणाशीच माझा वाद नाही, काय नाही, एक तरी केस दाखल झाली का, FIR दाखल झाला का? नाही। हे विरोधक जे आहे ना, हे विरोधक माझ्या जवळ राहिलेले, माझ्या घरी खाल्लेले, ज्याला मी घडवलं असेच विरोधक आहे, बाहेरचे कोण नाही आहेत, बाहेरचे विचार सगळे माझ्याशी चांगले आहेत, आणि त्याच्यामुळे हा विरोध हा द्वेषापोटी आहे, द्वेषापोटी, हा राजकीय विरोध नाही आहे। लोकांना, सगळ्या लोकांना मी इथे हवं आहे की त्यांना माहिती आहे विकास या माणसाशिवाय कोण करू शकत नाही, आणि त्यामुळे ही जलसी आहे, द्वेष आहे, त्याच्यामुळे हा विरोध आहे। या गेल्या मंत्रिमंडळात नितेश राणे यांचं मंत्रीपद जवळजवळ निश्चित झालं होतं, हुकलं होतं, आता बघायला आवडेल दोन्ही मुलांना मंत्रिमंडळात? किती एवढा असा भाग्यवान दुसरा वडीलच नसणार, असूच शकत नाही, आणि मग खरंच पाहायला म्हणजे आनंद वाटेल, ईश्वराच्या कृपेने असं घडलं तर माझ्यासाठी चांगलं आहे। धन्यवाद धन्यवाद। सर, क्वेश्चन इन हिंदी, ANI नेशनल ब्यूरो। सर,